नमस्कार, आपण पाहत आहात नॅशनल क्राईम वॉच न्यूज. पुढील घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे 6वीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या ॲसिड हल्ला प्रकरणात अद्यापही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून आरोपीची माहिती देणाऱ्यास पोलिसांनी तब्बल ₹2 लाखांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. 17 मार्च 2026 रोजी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनी सायकलवरून घरी परतत असताना एका अज्ञात तरुणाने तिच्यावर ॲसिडसदृश्य द्रव फेकून दुचाकीवरून पळ काढला होता. या भीषण हल्ल्यात मुलीच्या चेहऱ्याचा काही भाग गंभीररित्या भाजला गेला असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी विशेष तपास पथके तयार करून सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि संशयितांची चौकशी सुरू केली. मात्र घटना ज्या ठिकाणी घडली त्या परिसरात सीसीटीव्ही नसल्याने तपासात मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पोलिसांनी पीडित मुलीने दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपीचे स्केचही प्रसिद्ध केले आहे. दरम्यान आरोपीला अटक करण्यात होत असलेल्या विलंबामुळे वडगाव पान परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ग्रामस्थांनी राहुरी संगमनेर मार्गावर रास्ता रोको आंदोलन करत आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती. या घटनेचे पडसाद राज्य विधिमंडळातही उमटले असून विरोधकांनी सरकारवर कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर टीका केली आहे. अहिल्यानगर पोलीस दलाने नागरिकांना आवाहन केले आहे की आरोपीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. रिपोर्टर कुमार जाधव.